नमस्कार, सुवर्ण मेजवानी ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी असा स्पंजी लुसलुशीत असा ऑरेंज केकची रेसिपी बघणार आहोत. आणि ती रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही इवन कधीही कोणत्याही टायमाला बनवून खाऊ शकता. तर इथे मी काही मटेरियल म्हणजे जे काही त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे ते व्यवस्थित असं तुम्ही बघा. अगदी सोपे आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे जे काही मेजरिंग कप असतील किंवा नाही जरी असतील तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही वाटीच्या सहाय्याने देखील हा केक बनवू शकता. तर इथे मी जे काही तुम्हाला मेजरिंग कपनुसार दाखवत आहे तसंच तुम्ही वाटीच्या हिशोबाने एक वाटी जर पीठ घेतलं तर त्याचा अर्धा किंवा पाऊण वाटी किंवा त्याचा एकदम चौथा भाग कसा घ्यायचा ते देखील तुम्ही यामध्ये कळेल तुम्हाला. तर इथे मी घेतलेला आहे 1/3 कप दही, त्याचबरोबर मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे, 1 कप ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे आणि 1/4 कप घेतलेला आहे मी इथे तेल. तुम्ही तेलच्या जागी बटर घेऊ शकता किंवा तूप देखील घेऊ शकता. आणि 1 कप मी इथे मैदा घेतलेला आहे. मैदा अगोदरच चाळून घेतलेला आहे, त्यामुळे काही शंका नाही की त्यामध्ये काही घाण कचरा असेल म्हणून. तर एक बाऊल घ्यायचा आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल नंतर त्यामध्ये दही टाकायचं आहे. दहीनंतर पिठी साखर टाकायची आहे आणि व्यवस्थित हे एका विस्कच्या सहाय्याने मस्तपैकी असं फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे चमचा किंवा ती जी काही दही फेटायची रही असते त्याच्याने देखील तुम्ही ते फेटू शकता. ते मस्तपैकी एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये जे काही आपलं ऑरेंज ज्यूस होतं ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं काही मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चुटकीभर असा ऑरेंज कलर टाकायचा आहे. ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल टाकायचा तर तुम्ही तो देखील स्किप करू शकता. हा केक याच्यासाठी खास आहे कारण हा आपण अगदी फ्रेश ऑरेंजपासून बनवलेला आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण फ्रेश ऑरेंजच्या ज्यूसचा वापर केलेला आहे. आपण कोणत्याच रेडीमेड ज्यूसचा इथे वापर केलेला नाही आहे. तर जोपर्यंत आपला हा ऑरेंजचा सीझन आहे नक्कीच हा केक ट्राय करून बघा. लहानांपासून मोठे अगदी आवडीने खातील. माझी मुलं तर स्कूलला टिफिनला देखील घेऊन गेले होते. तर नक्कीच तुमची मुलं देखील आवडीने खातील. लहानापासून सगळ्यांनाच आवडेल. तर त्यामध्ये थोडं थोडं पीठ घालायचं आणि त्या विक्सच्या सहाय्याने व्यवस्थित असं हळूहळू त्याला मिक्स करत जायचं आहे. जसं जसं तुम्ही मिक्स करत जाल त्याची थिकनेस म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघत जाल तर ते थोडंसं घट्ट होत जाईल. आणि घट्ट होत चाललं आहे म्हणजे त्याच्यामध्ये नंतरही पाणी घालायची गरज नाही आहे. अगोदर त्याची कन्सिस्टन्सी बघा आणि मगच त्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे का, मगच त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर अगदी त्याच्यामध्ये गाठी पडू नयेत म्हणून त्यामध्ये तुम्ही असं हळूहळू असं पीठ घालून मिक्स करायचं आहे. तर उर्वरित जे पीठ होतं आपला मैदा तो देखील आपण त्यामध्ये घातलेला आहे. आता त्यामध्ये जे काही आपलं ऑरेंजचं साल्ट आहे, जे ऑरेंजचं म्हणजे आपण ज्यूस काढल्यानंतर त्याचं मी इथे एका किसनीच्या सहाय्याने छोट्या किसनीच्या सहाय्याने असा किस काढून घेतलेला आहे. त्याचा अरोमा त्यामध्ये उतरण्यासाठी आपण तो किस त्यामध्ये घातलेला आहे. आणि जर का तुम्हाला ते नको हवं असेल तुम्ही स्किप करायचं आहे. पण जर का तुम्ही ते ॲड केलं तर खूपच छान. तर इथे मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. 1/4 कप इथे मी घातलेला आहे सोडा, बेकिंग सोडा आणि त्याचबरोबर 1 चमचा मी इथे घातलेला आहे बेकिंग पावडर. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करण्याअगोदर एकीकडे कढईमध्ये आपण मीठ टाकून त्यामध्ये स्टँड ठेवून ते झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटासाठी त्याला म्हणजे गरम करून घ्यायचं आहे. आता हे सगळं झालं प्रीहीट केलं गेल्यानंतर आता आपण एक भांडं घ्यायचं आहे. तर इथे मी लोपचं जे असतं तो घेतलेला आहे केक टीन. तर तुमच्याकडे जर का गोल असेल तर तो देखील तुम्ही यूज करू शकता. तर त्यामध्ये मी हे जे काही आहे केकचं बॅटर ते टाकून घेतलेलं आहे. जर का तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडंसं तेल घालून त्यावरती मैदा टाकून मग हे बॅटर त्यामध्ये टाकू शकता. त्यातले एअर बबल काढण्यासाठी मी इथे एक टूथपिक घेतलेली आहे आणि व्यवस्थित त्याला असं झिगझॅग लाईनमध्ये असं त्याला ढवळून घेतलेलं आहे जेणेकरून त्यातले एअर बबल्स जे आहेत ते निघतील आणि आपला केक हा मस्त जाळीदार आणि मऊसूत बनेल म्हणून. तर आता त्याला व्यवस्थित असं वरून झाकण लावून घेतलेलं आहे आणि एका पसरट भांड्यामध्ये मी ज्या भांड्यामध्ये मीठ गरम करून घेतलं होतं त्यामध्ये त्याला 35 ते 40 मिनटं असा मंद आचेवरती असा बेक करून घेतलेला आहे. तर बघू शकता आपण आपला केक हा मस्तपैकी असा शिजून झालेला आहे. अगदी सोप्पा केक आपण आज बनवलेला आहे. तर तुम्ही देखील बनवा. जोपर्यंत आपला ऑरेंज सीझन आहे तोपर्यंत नक्कीच ही रेसिपी बनवून बघा. तर तुम्हाला हा केक कसा वाटला किंवा तुमच्या घरात जर का कोणाला केक आवडत असेल तर घरच्या घरी आपला हा केक बनवून आपण त्यांना देऊ शकतो. मार्केटमधलं भेसळयुक्त खाण्यापेक्षा आपल्या घरातल्या लोकांना आपण असे हलके-फुलके आणि सोप्या रेसिपीजपासूनच आपल्या लोकांना आपण असे छान-छान असे ताजे आयटम बनवून खाऊ घालू शकतो. तर इथे मी गरम-गरम केकच्या स्लाईस कापून घेत आहे. तर तुम्हाला दिसतच असेल किती जाळीदार आपला हा केक इथे बनवून तयार झालेला आहे. अगदी स्पंजी आहे, मऊसूत आहे. तर वाट कसली बघताय? नक्की हा केक ट्राय करून बघा
आणि मला फीडबॅकमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.